छत्रपती संभाजी महाराजांनी लुटलेलं बुराणपूर तुम्ही पाहिलंय का? मुघलांची शान असलेलं हे शहर आज नेमकं कसं आहे, चला बघूया. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. बुराणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तिळच, दख्खनचं प्रवेशद्वार आणि मुघलांचं सर्वात आवडीचं शहर. 23 वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांनी राजाभिषेकानंतर फक्त 15 दिवसातच लुटलं. आजही शहरात फिरताना जुन्या वास्तू आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. भक्कम तटबंदी असलेल्या बुरहानपूर शहराला मोठे दरवाजे आहेत. 1681 मध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी इथे धुमाकूळ घातला होता. बुरहानपूरमधील बहादूरपुरा हा सर्वात श्रीमंत भाग लुटण्यात आला. इथल्या गल्ल्यांमध्ये फिरताना हे शहर त्या काळी किती समृद्ध असेल हे जाणवतं. तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेला किल्ल्याचा भाग बघण्यासारखा आहे. उंच तटबंदी आणि बुरुज असलेल्या किल्ल्यात हमामखाना आणि मोठ्या वास्तू आहेत. मुघलांसाठी बुरहानपूर किती महत्त्वाचं होतं हे इथे भेट दिल्यावर समजून येतं. जामा मस्जिद ही त्या काळची सर्वात जुनी वास्तू. काळा ताजमहल हे इथलं आकर्षण आहे. शहरात सगळीकडे तुम्हाला अशा भव्य वास्तू बघायला मिळतात. 350 वर्षापूर्वी लुटलेल्या शहराची जी दुर्दशा झाली ती आजही बघायला मिळते. संपूर्ण शहर घाण आणि कचऱ्याच्या विळख्यात आहे. स्थानिक सरकारने लक्ष देऊन योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून या वास्तू सुस्थितीत राहतील. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या या पराक्रमामुळे औरंगजेबाला महाराष्ट्र यायला भाग पाडलं. मराठ्यांना नष्ट करायला आलेला बादशाह शेवटी महाराष्ट्राच्या मातीतच नष्ट झाला.